नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. एकापाठी एक WD उत्तर भारतात असले तरी ते कमजोर स्वरूपामध्ये आहेत आणि अति उत्तरेला आहेत. त्याचा केवळ जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागामध्ये परिणाम होतोय. राजस्थान, पंजाबच्या दरम्यान थोडी हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रातही विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आहे, परंतु आता पावसाचं वातावरण मध्य भारतासहित बहुतांश राज्यात उघडलं आहे. सध्या एक WDचा प्रभाव हा पूर्व भारतात पोहोचलेला असल्यामुळे आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होताना दिसते. केरळमध्ये पावसाचं वातावरण तयार होताना दिसते. महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास भारताच्या इतर राज्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. 1 मार्चला सध्या तसा कुठलाही अंदाज नाही. आपण 4 मार्चला गुजरातमध्ये पहिल्यांदा हॉट अँड ह्युमिडिटी या संदर्भातील अलर्ट दिलेला बघतो. म्हणजे दमट वातावरण आणि उष्णतामान त्यामध्ये वाढ होताना आपण बघतो. त्यामुळे या बाबीसुद्धा आपल्याला यापुढे बघायला मिळतील, कारण उन्हाळा वाढतोय आणि त्याबरोबरच ह्युमिडिटी, उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे. आता थंडीचं प्रमाण कमी होऊन उष्णतामान वाढू लागलं आहे. पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी थोडं थंडीच्या प्रमाणामध्ये चढउतार आहेत. मात्र महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे जाताना आपल्या सर्वच राज्यांमध्ये उष्णतामान तीव्र होताना दिसतंय. सध्या तसं अतिउत्तरेला भारताच्या हलका WD आहे. पूर्व भारतात पुढेच सरकलेला एक WDचा प्रभाव आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये तुरळक पावसाच्या घटना घडत आहेत. या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आणि ह्या पावसाच्या घटना देखील कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो की पुन्हा एक नव्याने WD अतिउत्तरेला आपल्या 7 मार्चला दिसतोय आणि साधारण 8-9 मार्चला त्याचा प्रभाव जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये राहण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळमध्ये दक्षिणेला थोडं पाऊस राहील. आपण सांगितल्याप्रमाणे 27-28 तारखेला पहाटेची थंडी थोडी वाढलेली आहे. मात्र उद्यापासून ही थंडी कमी व्हायला सुरुवात होईल आणि उष्णतामान वाढायला देखील सुरुवात होणार आहे. साधारण आपण 4 तारखेला बघितले, सर्व तीव्र अशा प्रकारची ह्युमिडिटी आणि उष्णतामान आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळणार आहे आणि हळूहळू हेच संपूर्ण भारतामध्ये देखील वाढायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतातील थंडीचा प्रमाण संपून आता आपण उन्हाळ्याला सुरुवात होताना बघतो. दुपारच्या तापमानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात दुपारचं तापमान वाढू लागलं आहे. प्रत्येक दिवशी हे तापमान आता वाढत जाईल. जवळपास 3 तारखेपासून पुढे महाराष्ट्रामध्ये 35°C पारा देखील ओलांडण्याची शक्यता आहे. काही संपूर्ण देशामध्येच हे वातावरण तीव्र होणार आहे. आपल्याला 7 तारखेला महाराष्ट्रासहित गुजरातमधील काही ठिकाणी हे तापमानाची तीव्रता उच्चांकी बघायला मिळणार आहे आणि जवळपास ही उच्चांकी तापमान 8-9 तारखेलाही काही भागात बघायला मिळू शकतं. जवळपास 14 मार्चपर्यंतचा अंदाज आपल्याकडे उपलब्ध आहे. SMWF मॉडेलनुसार थोडं सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण दरम्यानच्या काळात तयार होईल. बाकी महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज नाही. हीच बाब आपण GFS मॉडेलने बघतो तेव्हा देखील वातावरणात विशेष बदल नाही आणि हीच बाब आपण जेव्हा AIFS मॉडेलच्या माध्यमातून बघतो तेव्हा देखील हवामानात विशेष बदल नाही. आपल्याला आयकॉन मॉडेलचा यावेळेस पॅटर्न बदलून महाराष्ट्रामध्ये जुळणारा अंदाज बघितला होता. मात्र या मॉडेलने देखील
14 मार्चपर्यंत कुठलेही ढगाळ वातावरण किंवा विशेष पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात दाखवलेली नाही. आपण या ठिकाणी बघतो की CFS मॉडेलनुसार मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जवळपास पाऊस नाही आहे. मात्र शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा भारताच्या अनेक राज्यांमध्ये गारपीट देण्याची शक्यता आहे. मार्चपेक्षा एप्रिल आपल्याला भारतासाठी थोडा तापदायक राहण्याची शक्यता आहे. मे मध्ये वातावरण बदलाचे संकेत आहेत. दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम विकसित होतील, परंतु महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद सध्या दाखवण्यात आलेली नाही. विदर्भामध्ये जवळपास 1005 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब असल्यामुळे या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती अजून कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मात्र नाही. ही ढगाळ परिस्थिती 2 तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे. आपण मार्च महिना बघतो, फेब्रुवारी संपलेला आहे, मार्च सुरू होतोय. परंतु एक गोष्ट या ठिकाणी अशी नोंदली गेली आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला 2011, 2021, 2023 या 3 वर्षामध्ये आपल्याला उष्ण फेब्रुवारी बघायला मिळाला होता आणि तो यावर्षी पुन्हा 26ला देखील उष्ण फेब्रुवारी बघायला मिळालेला आहे. या दरम्यान आपल्याला सध्या 7 तारखेपर्यंत किंवा अगदी 8 तारखेपर्यंत विशेष ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. कुठलीही पावसाळी परिस्थिती नाही. परंतु आपल्याला थोडं सिंधुदुर्ग गोव्याच्या दरम्यान अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते. या पलीकडे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती देखील नाही, पावसाची परिस्थिती नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी बघतो की केवळ रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती तयार होईल. या पलीकडे आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरणात बदल नाही. उष्णतामानाची तीव्रता वाढत जाणार आहे. हळूहळू उष्णतामान 40कडे सरकणार आहे आणि आता 35शी पार 35° पेक्षा जास्त तापमान होणार आहे. त्यामुळे उष्णतेचे होणारे परिणाम लक्षात घ्या. त्या पद्धतीने कामं करा. शेतामध्ये काम करताना डोक्यावर एखादा कपडा बांधा, जेणेकरून आपल्याला तीव्र उन्हाचा फटका बसणार नाही. कारण उष्माघाताचे प्रकार उन्हाळ्यामध्ये वाढत असतात. पाण्याचं प्रमाण पिण्यामध्ये जास्त ठेवा. अति उन्हाळ्यामध्ये काम न करता सावलीला थांबा. आपल्याला जवळपास पहिले 2 आठवडे या मॉडेलच्या आधारे आपण अंदाज सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचा पावसाळी अंदाज नाही. पावसाचा अंदाज हा शेवटच्या आठवड्यामध्ये मार्चचा आहे, त्यानंतर एप्रिलमध्ये आहे. त्यामुळे आपण फार घाबरण्याची गरज नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.